मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीसाठी मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळत आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला उमेदवारी अर्जच भरू दिला जात नसल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करते, मात्र स्थानिक नेते राजन पाटील यांचे लोक जे आहेत ते आम्हाला या नगरपंचायतीकडे येऊ देत नाहीत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो उज्ज्वला थिटे यांनी केला। त्यानंतर पोलीस संरक्षण देखील त्यांनी मागितलेलं होतं, मात्र ते देखील नाकारण्याचा आरोप त्यांनी केला। त्यानंतर अखेरीस आज पहाटे 5 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्या या अनगर नगर पंचायतीमध्ये दाखल झालेल्या आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर नक्की अनगर नगर पंचायतीमधल्या या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। काय नक्की तुमच्या नगरपंचायतीमध्ये सुरू आहे? धमकावला जात असल्याचा आरोप जो आहे तो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करता आहेत। काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे? स्वातंत्र्य झाल्यापासून आमचे ग्रामपंचायत होते, त्यानंतर आता नगरपंचायत झालेली आहे। ग्रामपंचायत असताना देखील आमच्यात कुठंच निवडणूक लागलेली नाही। आता नगरपंचायतला देखील बिनविरोध करण्याचा विचार होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अजित पवार या गटाकडून एक उज्ज्वला थिटे महिला ही अध्यक्षपदासाठी फॉर्म भरायला आले। परंतु त्यांना एवढं सांगायचं आहे मला की जे उपमुख्यमंत्री होते अजित पवार त्यांना बारामतीमध्ये देखील नगरपरिषद नगरपंचायत बिनविरोध करता आली नाही। फक्त राजन पाटील आणि त्यांच्या गटाला कसं काय नगरपंचायत ग्रामपंचायत बिनविरोध करता येते हे पोटसूळ असून त्यामुळे ते फक्त एकच महिला फॉर्म भरायला आलेले। 17च्या 17 मधले 16 फॉर्म झालेले आहेत। त्यामध्ये त्यांना मोहोळमध्ये उमेदवारसुद्धा भेटलेला नाही। शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला आहे। मोहोळ नगर परिषद मोठी आहे का नगरपंचायत मोठी आहे, पण मोहोळ नगर परिषदला उमेदवार देखील भेटला नाही। अनगर नगरपंचायतमध्ये फक्त राजकीय द्वेषानं राजन पाटील हा इतका माझ्यापेक्षा कसा मोठा असू शकतो किंवा त्यांनी आता त्यांच्या बारामतीत 2 नगरसेवक बिनविरोध करून दाखवावे आणि आता जे उमेदवार आला आहे त्यांनी फक्त 50 मते पाडवावे किंवा बारामतीतून कुणी उमेदवार द्यावा। त्यांचं नाही डिपॉझिट झालं तर राजकारण सोडून दिलं सगळं अनगर। धमकावलं जातं आहे, माणसं आणून ठेवलेले आहेत, ट्रॅक्टर रस्त्यावर अडवे लावलेले आहेत, अशा पद्धतीचे एकंदरीत आरोप उज्ज्वला थिटेंनी केले। त्यांनी टाकलेले आहेत ते कारखान्यासमोर जे आहेत अनगरच्या 3 किलोमीटर बाहेर साखर कारखाना आहे। साखर कारखाना हायवेच्या साईडला आहे, त्यामुळे तिथं हमेशा ट्रॉफिक असतं, ट्रॅक्टर असतात, सर्व गोष्टी असतात। त्यामुळे ते अडवलं जातं किंवा धमकावलं जातं असा कुठलाही प्रश्न नाही आहे। आता तुम्ही बघताय सगळी लोक आले, ती महिला आल्या, आम्ही काय ना आम्ही शांतच उभा राहिलो। आमचा काय कुठल्याही प्रकारचा दोष नाही, काय नाही। तिला शुभेच्छा आहेत आमच्या। तिनं फॉर्म भरलाय ना, फक्त त्यांनी आता स्वतःचं डिपॉझिट वाचव हे सगळं अजितदादांनी घडवून आणलेलं आहे। अजितदादाच्या सांगण्यावर ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत की अनगर फक्त गाव कसं बदनाम करता येईल ह्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे बस। पण मग तुमची नगरपंचायत असेल, यापूर्वी ग्रामपंचायत होती, ही बिनविरोध झालेली आहे स्वातंत्र्यापासून। आता निवडणूक लागते आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ नये किंवा या निवडणुकीमध्ये राजन पाटील यांच्या सून ज्या आहेत त्या उभारल्यात त्या कुठेतरी बिनविरोध करावं आणि ते अडथळा येतोय म्हणून मला अडवलं जाते अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले नाही साहेब। हे आमच्या अनगर आणि आसपासची परंपरा आहे स्वातंत्र्यापासूनची। आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झालेला आहे। असं नाही का असं हुकुमशाही पद्धतीने आमच्या सगळ्या गावाची ग्रामसभा घेतली जाते, ग्रामसभेत ठरवलं जातं की हे उमेदवार दिले जातील। जनतेने स्वतःहून त्यांना सांगितले की तुम्ही उभं राहायला पाहिजे, पहिली नगरपंचायत आहे। त्या महिलेने फक्त आता स्वतःचं आणि त्याच्या मुलाचं 2च मतं पाडावी अनगर नगरपंचायतमध्ये, एवढेच आमच्या ऑप्शन। डिपॉझिट सुद्धा राहणार नाही, ही फक्त विरोधाला विरोध करू नका। विरोध हा तात्विक असावा, राजकारण हे तात्विक विरोधाचं असावं, असं वैयक्तिक पातळीवरच असू नये। माझं म्हणणं आहे उमेश पाटलांनी मोहोळ नगर परिषद गेल्या वर्षी राजन मालकांची एक हाती सत्ता होती। उमेश पाटलाला एकही उमेदवार मिळाला का तुम्हाला मोहोळ नगर परिषदेसाठी? ते काही पण सांगतोय, दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिले आमचं ते सांगतोय। त्यांनी सांगतात की रमेश काय ते बारसकरांच्या मार्फत आमचे उमेदवार, असं कुठं असतं का? तुमचा पक्ष कुठला, त्यांचा पक्ष कुठला, हे राजकारणासाठी राजकारण करू नका हो। आता इथं तुम्ही जनतेतून विचार करा। आता निवडणूक आता त्यांनी समजा भरला, फॉर्म भरतील, तो विषय वेगळा समजेल तुम्हाला 2 तारखेला। त्यावेळेस पण माझी बाईट घ्यायला तुम्ही 2 फक्त त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या मुलाची 2च मतं, जे टोटल 11,000 मतदानात 10,998 मतं हे आमच्यात कमळाला पडणार आहेत। मग ते असं म्हणतात की हे मला जाणीवपूर्वक अडथळा आणता आहेत, शौचालयाचा दाखला सुद्धा मला मिळू दिला गेलेला नाही आहे। काय तथ्य आहे त्यांच्या आरोप? दाखला घेतलेला आहे ना त्यांनी, बघा ना फॉर्म भरायला आलेत म्हणल्यावर दाखला असल्याशिवाय आलेत का?
सगळे घेऊन आलेत ना. हे फक्त राजकीय स्टंट चालू उमेश पाटलाचा. हे विनाकारण अनगरकरांना कुठेतरी बदनाम करायचं, ह्यांची स्वातंत्र्यापासूनची आलेली परंपरा खंडित करायची. ह्यात काही सुद्धा तथ्य नाही साहेब. हे प्रशासनाला कामाला लावायचं काम आहे. हे निवडणूक घेणं हे तर खर्च थोडा आहे का प्रशासनाला ह्याचा. हां बरं, ते त्यांच्या मागे 100, 200, 500 लोक असतील तर असू द्या ना, भरा तुम्ही फॉर्म. आमचं ते पण मत नाही. एकतर आला असताना पूरक म्हणून एकतर सूचक सुद्धा दुसरा नाही, सूचक स्वतःचा मुलगाच. सूचक कोणतर पाहिजे ना आमच्यापैकी कोणतरी इतर बाबा त्यांना. अनगर गावातील एखादा सूचक, आता एवढी लोक आहेत तुम्ही त्यांना म्हणावं तुझा मुलगा सोडून तुम्ही सूचक कुठला तर घ्या एखादा. आमचं त्याचबद्दल मत नाही ताईंना. त्यांना काय विरोध आहे त्या विरोध महिलेला? नाही साहेब, आमचा विरोध काहीच नाही. आमची परंपरा खंडित करू नका हो. स्वातंत्र्यापासून ज्येष्ठ लोक मिळून ठरवतात की कोणी उभं राहायचं कोणी नाही. आतापर्यंत 65 वर्ष झालं ग्रामपंचायत आमची बिनत होती. आता नगरपंचायत पहिल्या वेळेस झाली. मग आमच्यातली काही ज्येष्ठ मंडळी असतात ती ठरवतात आणि ती मालकांना यादी देतात आणि मालक त्याला मंजुरी देऊन टाकतात. तशा प्रकारे यावर्षी सुद्धा आम्ही केलं होतं. फक्त अनगर नगरपंचायत काही करून लावायची. गेली 2 वर्ष झालं आम्ही बघतोय सोशल मीडियावर, काही होऊ द्या, अनगर नगरपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही, अनगर नगरपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही. फक्त इलेक्शन लावायचं त्यांना जिंकायचं नाही, काय नाही. जरी इलेक्शन लागलं आज तरी उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचा माणूसच इथं कमळावरच निवडून येणार आहे. किती तिचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार आहे. फक्त हा राजकीय स्टंट आहे. हे सगळ्या गोष्टी राजकीय ह्याच्यासाठी चालू आहेत की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. आमचा त्या महिलेला विरोध नाही किंवा तिने उभं राहावं, प्रचारसुद्धा करावा, आमचं त्याला काहीही म्हणणं नाही. फक्त हे राजकीय स्टंट पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. मामा वयस्कर आहे तुम्ही, लय धोत्रावर आले. कधीपासून आहेत इथं गावात? किती वर्ष आहे? वय तर सांगा. नाही, वय 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 77. कधी गावात एवढे पोलीस बघितलेत का? नाही, कधीच नाही आयुष्यात. 3-4 पिढ्या गेले, कधीच नाही. आज का बरं अशी परिस्थिती आली? एवढे पोलीस काहीतरी आलंय मनात म्हणून चाललंय ही ना, दुसरं काय. कोणाच्या मनात आले? आता आमच्याच मनात आलंय. काय काय आता यायचं ती एवढी पोलीस ही असंच म्हणायचं ही, दुसरं काय. काय निवडणुकीचं वातावरण? काय आता वातावरण कशाचं आहे निवडणुकीचं. इथं 4 पिढ्या इलेक्शनच नाही आहे ग्रामपंचायतला, नगरपंचायतला 4 पिढ्या गेल्या. मी आता चाललंय पण लोकांना जरा येण्यासारखं वाटायला लागलं म्हणून ही उद्योग चालू आहे, दुसरं काय. बरोबर आहे. तुम्ही काय समज देत नाही का गावातले जे कोणी असा आगाऊपणा करते त्यांना? काय आगाऊपणाचं काय काम बी नाही इथं. काय काम आहे आगाऊपणाचं? नाही म्हणजे अर्ज भरतायत, उगाच निवडणूक लावायची असं म्हणतात लोक. म्हणू दे, लावू दे, कोण नको म्हणले. काय निवडणुकीला आम्ही समर्थ आहे, काय त्याची अडचण नाही. लावू द्या, काय लावायचं लावू द्या. मतं पाडा म्हणजे बाद झालं. निवडणूक लावून मतं पाडा, नुसतं गोंधळ करायसाठी काय करू नका, मतं पाडा. आता तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही काय सल्ला द्याल ह्या सगळ्या लोकांना जे आता वाद करतायत त्यांना? कशाचं काय, चांगलाच आम्ही सल्ला देणार, आम्ही काही करणार नाही. नाही काय काय मामा, काय परिस्थिती आहे? काय एवढे पोलीस तुमच्या गावात आलेले आहेत? कधीच नाही. पाटलाच्या सांगण्यावरून ही बाई बिघडली, बाकी काही सुद्धा नाही. 4थी पिढी आहे. अजिबात इथं काय म्हणजे कोणाला त्रास नाही, काय नाही. गावकरी गोळा होते, सांगतात ही उमेदवार करा, मालक म्हणते तुमची यादी द्या, लोक सांगितले करतात. ही चांगलं हिला पटन आहे आणि ही चुकीचं वागायला लागले, बाकी काही सुद्धा नाही यात, बाकी काय नाही. आणि आता तुम्ही इथं आलात, कुठला गावकरी तुम्हाला काय वाकडं बोलला, कोणाला काय त्रास आहे, तिला कोण फॉर्म भरायला नको म्हणलं, कुठं कोणी एक शब्द बोललं का तुम्हाला? फक्त राजा मालकाला बदनाम करायचं काम आहे हिचं. हिला दुसरा उद्योग काय नाही. हिला फक्त पैसे मिळवणे, कोणतं पैसे दिलं की चालले ही मागं. हिचा दिलं हिथं पोलीस पाडलेला आहे, हिचा सासरा पोलीस पाटला होता. ह्याला कुणी केलं? मालका म्हणून केलं किंवा गावकऱ्यांनी केलं. हिच्या दिरासुद्धा मत पडणार नाही, हिला 2 मतं पडतील, हिचा मुलगा आणि ती. तिसरं मतसुद्धा पडणार नाही. तिसरं मत पडलं तर मला सांगा तुम्ही कधी. आणि हे लोकांचा कोणाला त्रास नाही, मालकाचा त्रास नाही, गाव एका चाललेलं सगळं. फक्त वाईट करायला आले आहे इथं, बाकी काय नाही. ह्याचा परिणाम काहीच होणार नाही गावात. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये बिनविरोधच व्हावे असा आग्रह का आहे, असा एक प्रश्न आहे तो लोकांकडून उपस्थित होतो. बिनविरोध का करायची? एक उमेदवार आहे तर लढू द्या असं देखील म्हणतात. आशिया खंडामध्ये पहिली अनगर नगरपंचायत आहे की ते बिनविरोध होणार होते. हे फक्त अजितदादांना भाजपची नगर परिषद असल्यामुळे बिनविरोध करायची नाही. आशिया खंडामध्ये पहिली नगरपंचायत असल्यामुळे ते बिनविरोध होणार होते. तेवढ्यासाठी त्यांचा खटर टोप चालू आहे बिनविरोध होणे म्हणून. पण आता झाली तर काय फरक काय पडणार आहे? फरक काहीच पडणार नाही, फरक काहीच नाही पडणार. त्यांनी तिसरं मत फक्त आम्हाला मिळवून दाखवा, बस एवढंच बघा काम. आम्ही दुसरं जास्त बोलत नाही. तिसरं मत त्यांनी मिळवून दाखवा, आमची एवढीच अपेक्षा आहे बस. राजू पाटलाला विरोध म्हणून उमेश पाटलांना फक्त आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही विरोध करा, वैचारिक पद्धतीचा विरोध करा,
तुम्ही म्हणावं राहताहून वरखेडला, तुम्ही जाताय बोलताय मोहोळमध्ये जाऊन आणि विरोध करताय राजन पाटलाचा. तुम्ही म्हणावं ते मार्केटपर्यंतचा रस्ता पहिल्यांदा महाराजांच्या पुतळ्यापासून ते मार्केटपर्यंतचा रस्ता नीट करा म्हणावं पहिल्यांदा. तुम्ही राजन मालकाचं नाव घेऊन तुम्ही आमदार निवडून आणला, आता राजन पाटलाचं नाव घेऊन नगरपंचायतीत बिनविरोध करायचं म्हणते. ही विरोध करा, पण वैचारिक लेवलचा विरोध करा. तुम्ही जिल्हा परिषदला राजन मालकाने निवडून आले उमेश पाटील. राजन मालकाने इथं माणसं पाठवली प्रत्येक मतदारसंघात. उमेश पाटलाला मदत करा आणि जिल्हा परिषद निवडून आले राजन मालकामुळे आले. त्यांचं तर म्हणणं आहे की तिथं उमेदवारच नव्हता राजन पाटलांकडे म्हणून मला दिलं. मालक चौथी पिढी आहे राजकारणात. राजन मालकाची पुण्य आहे. त्याची घरची येऊन इथं पाया पडत मी समोर बसलो होतो. त्याची मंडळी आणि ते हात जोडत होते मालकाला की मालक मला तिकीट द्या, तुमच्यामुळं आमचं कल्याण होईल. ते हात जोडल्यावर मालकाने जाऊ द्या म्हणून त्याला मदत केली. तेव्हा ते जिल्हा परिषद या निवडून ये म्हणा, मग मला सांग, फक्त बाकी काय बोलायचं. आपण पाहतोय खरं तर नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीचं एकंदरीत राजकारण होतं त्यामध्ये आता ग्रामस्थ ज्या आहेत ते म्हणत आहेत की हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि स्वातंत्र्यापासून ही ग्रामपंचायत होती त्यावेळेस देखील बिनविरोध होत होती आणि नगरपंचायत देखील आम्हाला बिनविरोध करायचे आहे. मात्र त्यांनी जर लढायचं असेल तर बिलकुल लढावं, 2पेक्षा अधिक मतं मिळवून दाखवावे असं देखील आव्हान जे आहे ते गावकरी त्यांना देताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अनगर, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.